अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. नाम साराचे हे सार, नाम साराचे हे सार, शरणागत यमकिंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमवळी, नामे तरला वाल्या कोई. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तुका म्हणे वरणू काय, तुका म्हणे वरणू काय, तारक विठोबाचे पाय. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपानो, सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. कृपा कराल ते तोडी पाया पडिलो बराडी. नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, शरणांगत यमकिंकर. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय सेवेला घेतलेल्या अभंगातून नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात आणि जाता जाता ते नाम घेण्याकरता समाजाला प्रवृत्त करतात. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त बुद्धोन्मुख पंचकृषी ग्रंथराज श्री जगद्गुरु श्री तुकोबरांचा गाथा पारायण मंडळ हा प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा 16 वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बापूसाहेब घाटगे महाराज यांच्या प्रेरणेतून हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यातून हा संपन्न होणारा आणि त्या उत्सवातील ही द्वितीय दिवसाची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे.
यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या भंगातून नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. किंबहुना संतांच्या कार्याचा जर विचार केला तर संतांची अशी एक तळमळ आहे की समाजामध्ये नामधारकांची संख्या वाढली पाहिजे. भोप वेगळे बरं का, नामधारक वेगळे. आज समाजामध्ये नाम घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. का वाढली पाहिजे? आणि त्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे की जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल त्याला आयुष्यामध्ये काहीही करावं लागणार नाही. बघ, काही करावं लागणार नाही. फक्त एक नाम. अगदी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आळंदी पंढरीची वारी सुद्धा करायची गरज नाही. पण तेवढ्या निष्ठेने नाम घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. बरं, तर महाराजांनी वर्णन केले नेनो अनेक प्रकार. त्याला इतर कोणती साधना करण्याची गरज नाही. एक भगवंताचं नाम जीवनामध्ये. बरं, एक भगवंताचं नाम घेतलं तर काहीही करावं लागत नाही. यावी नानिक असता पैसा, यावी नानिक असता पैसा,
वाहतसे आन विठोबाची आन नाम शपथ घेऊन सांगतात. शपथ कधी घेतली जाते? लोकांचा विश्वास बसावा म्हणून घेतली जाते. विश्वास बसावा म्हणून विश्वासाने सांगतायत तुकोबाराय समाजाला. ज्ञानोबाराय म्हणतात, नामा परते तत्व साधन नाही रे, वायानिक पंथा जाशी झनी. एक भगवंताचं नाम घ्या, इतर कोणत्या मार्गाला कोणत्या साधनाचं अनुष्ठान करण्याची गरज नाहीये. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या नामाचं उच्चारण घडलं पाहिजे. परिस्थिती अशी आहे, आज समाजाचं अवलोकन केलं तर समाज नामाकडे विन्मुख आहे. बर, नामाकडे सन्मुख नाहीये. नाम सन्मुख असून उपयोग नाही, घेणारा सन्मुख पाहिजे. घेणारा सन्मुख पाहिजे. म्हणून आज त्या नाम साधनेमध्ये सन्मुख होण्याकरता संत महात्मे आपल्या जीवनामध्ये फार मोठा अट्टहास करतायत. ज्ञानोबांनी वर्णन केलंय, का नामाकडे विन्मुख झाली माणसं, सन्मुख न होण्याचं कारण सांगितलं बरं का. नामाशी विन्मुख तो नर पापिया, हरिविन धावया न पवे कोणी. महाराज म्हणतात, ज्यार्थी नामाकडे मनुष्य विन्मुख आहे त्यार्थी माणसं पापी आहेत. इदन्न मम इति श्री ज्ञानेश्वर महाराज उवाच. आपल्याला समाजाला पापी म्हणण्याचा अधिकार नाही का? आपल्या जीवनातलं पाप केलं तर आपण समाजाला पापी म्हणून का उपयोग आहे? असं समजू नका कीर्तन करायला लागले म्हणजे निष्पाप आहेत, चुकीची बाब आहे बरं का. पाप करून सुद्धा कीर्तन करणारे लोक आहेत. का स्वातंत्र्य आहे ना. कोणी कीर्तन करते, कोणी उठावं, कोणी कमर बांधावं, कोणी सांगावं. हा निष्पापच असं नाही बरं का, लक्षात. म्हणून आपल्या सांगण्याचा अधिकार नाही. संत महात्मे समाजाला सांगतायत, हा नामाकडे हा समाज सन्मुख झाला पाहिजे. मग सन्मुख होण्याकरता काय करावं लागेल? एकमेव त्याला नामाचं महात्म्य सांगावं लागेल. महात्म्य सांगितल्याशिवाय सन्मुख होऊ शकत नाही. कारण व्यवहार असो वा परमार्थ असो किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रातलं महात्म्य कळाल्याशिवाय माणसाची प्रवृत्ती होत नाही बरं का. प्रवृत्ती होत नाही. ज्या दिवशी महात्म्य कळेल त्या दिवशी प्रवृत्ती होईलच. मग महात्म्य कळेल त्या दिवशी प्रवृत्ती होईल. पण महात्म्य सांगणारा कोण पाहिजे? नामाचं अनुष्ठान करणारा पाहिजे का नामाच्या अनुष्ठानातून त्याला काही अनुभव आलेला आहे सांगणारा पाहिजे? कुणीतरी सांगून उपयोग नाही. ज्यांनी त्या नामाचं अनुष्ठान केलेलं आहे, ज्या नामातून त्यांना काही अनुभव आलेला आहे,
काही फलप्राप्ती झालेली आहे. हा, त्यांनी जर त्या नामाचं महात्म्य सांगितलं तर समाजावरती काहीतरी परिणाम होईल बरं. आपण नामाचं अनुष्ठानच केलं नाही, नामाच्या साधनेतून काय अनुभवच आलेला नाही, तेव्हा आपण त्या नामाचं महात्म्य सांगणार काय? नामाचं महात्म्य जर कळेल तर माणसाची प्रवृत्ती होईल की खरंच भगवंताचं नाम घेण्याने काय मिळतं, नाम घेण्याने काय फायदा. 7 दिवस जर देवाचं नाव घेतलं तर 4 टाइम खायची व्यवस्था होते. 7 दिवस भगवंताचं नाम घेतलं तर 4 टाइम खायची व्यवस्था होते की नाही. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, 4 वाजता चहा, रात्री पुन्हा कीर्तन झाल्यावर जेवण. घरी सुद्धा होत नाही तेवढी व्यवस्था इथं होते बरं. कोणी म्हणेल महाराज 7 दिवस, पुढचा 8वा दिवस काय करायचं? जिथं 8वा दिवस तिथं पहिला दिवस असेल तिथं पुन्हा जायचं. तिथवा 7वा दिवस संपल्यानंतर पुन्हा जिथं पहिला दिवस असेल तो म्हणजे गावच फिरायची का? गाव फिराल्यानंतर घरातले लोक काय म्हणतील, तुम्हाला काय मी देवाला सोडले का? आमची व्यवस्था काय? हा, केवळ पोटाची व्यवस्था होते हे याचं फल नव्हे बरं. जो कोणी या भगवंताच्या नामाचं अनुष्ठान करतो, तुकोबाराय म्हणतात, अरे जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल अशा नामधारकाला यमाचे किंकर शरण येतात. यमाचे किंकर शरण येतात. हे सामान्य फल नाही बरं का. पण आज अशी परिस्थिती आहे, यमाचं नाव घेतले की माणसं घाबरतात. यमाचं नाव घेतलं की घाबरतात बरं का. यम आलाय, यम येणार आहे असं जर कळालं तर माणसं आनंदात राहतात का भयभीत होतात? भयभीत होत. ज्ञानोबांनी वर्णन केले थोडस वेगळ्या रूपाने, वेगळं. मरहा बोलून साहती, मेल्यावरी तरी रडती. मर म्हटलेलं कोणाला सण होत नाही. आणि यम न्यायला येणार आहे म्हणल्यानंतर माणसाला झोप लागेल का हो? कुणी यमाला बोलवत सुद्धा नाही बरं का. यमाला कोणी बोलवत सुद्धा नाही. विनोदाने सांगितलं जातं, पावसाळ्याचे दिवस होते. आजीबाई होती, एकुलती एक होती. स्वयंपाक करायचा होता. चुलीवरती सरपण पावसाने भिजलेलं होतं. ती चूल पेटवण्याकरता गेली. ती चूल पेटता पेटेना बरं का. फार त्यांनी प्रयत्न केला, पेटण्याच्या ऐवजी धूर झाला बरं का. एवढा दूर झाला, एवढा दूर झाला, तो नाकात डोळ्यात जाऊ लागला. परिणाम नाका डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी विचार केला, आपल्याला मदत करायला कोणीच नाहीये, चूल पेटत नाहीये, स्वयंपाक कधी करायचा, चूल पेटावी कधी, ते पाणी तापावं कधी, स्वयंपाक कधी व्हावा आणि खावं कधी. हे असे आयुष्य काढण्यापेक्षा मेलेलं बरं असं ती म्हणता 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 म्हणाली, यमा, अरे यमा, किती दिवस मला ठेवणार आहेस? असं हे दुःख किती दिवस सहन करायचं? यमा, एकदा ये आणि मला घेऊन जा असं म्हणायला. आणि योगायोगाने यम त्या मार्गाने चालला होता.
आणि ते शब्द त्या यमाच्या कानावरती पडले. यमाला वाटलं आतापर्यंत प्रेमाने हाक मारणारी पहिलीच आजी दिसते बरं का. माझ्या नावाने बोट मोडणारी पुष्कळ आहेत, पण एवढ्या प्रेमाने हाक मारणार कोणी नाही. यमाला आश्चर्य वाटलं आणि यम थांबला, आजीच्या जवळ आला. आता यम कसा आहे, कधी आजीने बघितलंच नव्हता ना. आता आजीने म्हणण्यापेक्षा आमच्या तुमच्यापैकी कोणी बघितलेलंच नाहीये. तो उभा राहिला, म्हणजे आजी काय काय म्हणले, तू कोण? म्हणले तू ज्याला हाक मारली तो. तू कोणाला हाक मारली? मला. मग यमच आहे म्हणली. तू आलास? बापरे म्हणले. बरं झालं म्हणले आलास. तास झालं मी चूल पेटवते म्हणले. तास झालं चूल पेटवते. ती पेटता पेटे ना तेव्हा ती चूल एवढी पेटेव आणि जसा आला तसा जा म्हणले. कंटाळून हाक मारली होती, पण आल्यानंतर काय म्हटली, चूल पेटेव आणि जसा आला तसा जा. मरायची इच्छा नाहीये. यम न्यायला आला तरी जायची इच्छा कोणाची नाहीये. आणि तसा तो सजासजी येत नाही बरं का, लक्षात ठेवा. तो येत नाहीये, तो फार तत्पर आहे, अतिशय तत्पर आहे. यमा इतका तत्पर कोणीही नाही, कीर्तनकार सुद्धा नाहीत बरं का. फार तत्पर. ज्याचं जिथं संपलं तिथून तो त्याला नेणार. त्यात तडजोड नावाचा प्रकार नाहीये. संपलं त्यालाच नेणार बरं का, ज्याचं संपलं नाही त्याला नेणार नाहीये. परवा तुम्ही बातमी ऐकली का? पेपरला बातमी, कोल्हापूरच्या बावड्यातली बातमी आहे. एका आजोबाला अटॅक आला, तेव्हा दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरने तपासलं, डॉक्टर म्हणले संपले, म्हणले घेऊन जा घरी. त्याला अँब्युलन्स मध्ये घातलं आणि घरी घेऊन चालले. आणि रस्त्यामध्ये जाता जाता ते अँब्युलन्स खड्ड्यामध्ये आदळल्याबरोबर हे हालायला लागले बरं. हलता हलता डोळे उघडले, बोलायला लागले, उठून बसले, चालायला लागले. अशी व्यवस्था केली. डॉक्टर सांगितलं सगळं पाहुण्यांना बोलवा. अंत्ययात्रेची पूर्ण तयारी झाली होती, लक्षात ठेवा. पण यमानी ठरलं अजून याचं संपलंच नाही तर मी निघू कसा. त्या कोरोनाच्या काळामध्ये काही लोकांनी लोकाला मारलं, तसं यमाच्या दरबारामध्ये लबाडी नाही बरं का. पण महाराज म्हणतात हा असा यम तत्पर आहे. जसा तत्पर आहे तसा तो अतिशय क्रूर आहे बरं का, अतिशय क्रूर आहे. दया नावाचा प्रकार त्या यमाजवळ नाहीये. यमाजवळ नाही, लक्षात ठेवा. अतिशय क्रूर. तो कोणावरतीही दया करत नाही. पण तुकोबाराय म्हणता, जो भगवंताचं नाम मुखाने घेतो मात्र त्याच्यावरती तो दया करतो बरं. तो त्याच्यावरती दया करतो. म्हणजे भगवंताच्या नामातून मिळणार जे फल आहे ते सामान्य फल नाही, लक्षात ठेवा. महाराजांनी इथं सांगायचं आहे की भगवंताच्या नामाचं उच्चारण करण्याने घडतं काय. ऐशे विठोबाचे नाम, ऐशे विठोबाचे नाम, ऐशे
उद्यानिका खंडे जन्म उद्यानिका खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. त्या भगवंताच्या नामामध्ये अशी फलश्रुती आहे. अनेक रूपाने त्या फलश्रुतीचं वर्णन केले बरं का. असं हे नाम आज प्रत्येकाच्या मुखामध्ये यावं याच्याकरता संतांनी विचार केला. खरंच आज आपण ज्या युगामध्ये जन्माला आलो ते कलियुग आहे. कलियुग या शब्दाचा अर्थ याच्यामध्ये बरंच काही वर्णन केले साधू संतांनी. कलियुगामध्ये माणसाला आयुष्य कमी आहे. कलियुगामध्ये पहिल्यांदा आयुष्य कमी आहे. दुसरं वर्णन केले कलियुगामध्ये साधना करण्याकरता काळ अनुकूल नाही आहे. साधना करण्याकरता काळ अनुकूल नाही आहे. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं ठरलं तर साधना करण्याकरता जी शरीराची अनुकूलता, बुद्धीची अनुकूलता, इंद्रियाची अनुकूलता लागते ती सुद्धा या कलियुगामध्ये नाही बरं. आज बुद्धिवान लोक आहेत का बुद्धिवादी लोक आहेत तो? बुद्धिवान लोक कमी आहेत, बुद्धिवादी फार आहेत.
तुम्ही काही लोकाला सांगा, वाद घालायला माणसं तयारच आहे. कोणताही प्रश्न मांडा, त्याला तुम्ही किती सांगण्याचा प्रयत्न केला ना, त्याच्या बुद्धीला ते पटतच नाही. का? त्याची बुद्धी फक्त वाद घालण्याचीच आहे, समजून घेण्याची नाहीच आहे. हे असंच का? हे केलंच पाहिजे का? ह्यांनी कीर्तन केलं तर चालत नाही का? तुम्हीच करावं का? वगैरे वगैरे वगैरे. पण बुद्धिवादी लोकांची संख्या फार आहे, जी ग्रहण करण्याकरता बुद्धीला जी शुद्धता, जी सूक्ष्मता, जी तीक्ष्णता लागते, नाही का? आहे बोटावर मोजण्यासारख्यांच्याकडे. मग साधू संतांनी विचार केला, सगळ्यांना हा अधिकार सारखा नाहीये, पण सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. आता सगळ्यांच्या करता आपण काय केलं पाहिजे? संतांनी विचार केला, आपण एकांतात बसावं आणि जेवढी साधनं सांगितली त्या सर्व साधनाचं सार काढावं. सर्व साधनाचं सार करावं. कारण समाजाची व्यवस्था झाली पाहिजे, आणि ती समाजाची व्यवस्था झाली पाहिजे. त्याच्या व्यवस्थेकरताच आम्हाला पाठवले. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी महाराज आलो म्हटलं नाही, तुकोबार आहे. मी नामाचा धारक, आम्ही नामधारक म्हणूनच आलो या भूतलावरती. मग तेव्हा समाजाची व्यवस्था करणं आमचं कर्तव्य आहे. आणि नुसती व्यवस्था नाही, ते समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याची आम्हा करणे काम, आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नाम घेणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. कार्यकर्त्यांचं काम काय? सभासद वाढले पाहिजे. अभियान चालू आहे महाराष्ट्रात. प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता काय करतोय? आपल्या आपल्या पक्षाचे सभासद वाढले पाहिजे. तसं संतांचं कार्य आहे, नाम घेणाऱ्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. मग ती वाढण्याकरता ते समाजाला झेपलं पाहिजे ना. उच काहीतरी समाजाला सांगून चालणार नाही. मग त्या समाजाचा अधिकार पाहून संतांनी विचार केला, असं काही साधन की जे साधन जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर त्या साधनामध्ये सर्वांचा समावेश असावा. आणि असं साधन त्या वेदाचं मंथन केलं, शास्त्राचं मंथन केलं, आणि मंथन करून त्यांच्या लक्षात आलं
जेवढी म्हणून साधनं सांगितलेली आहेत त्या सर्व साधनाचं सार जर काय असेल तर भगवंताचं नाम आहे. महाराज म्हणतात हे आम्हाला वाटलं म्हणून आम्ही बोललो नाहीये. आमच्या सांगण्यावरती अप्रामाण्य येऊ नये म्हणून आम्ही वेदाच्या आधाराने आम्ही समाजात सांगण्याचा प्रयत्न केला. वेद अनंत बोलिला अर्थ इतुकाची साधिला विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. म्हणजे वेदाने त्याचं मंथन केलेलं आहे. वेदाने दिलेला निर्णय आहे, लक्षात ठेवा. वेदाने दिलेला निर्णय म्हणजे अंतिम, म्हणजे हायकोर्टाचा निर्णय. बरं, परमार्थामध्ये हायकोर्ट देव नाही, वेद. लक्षात ठेवा. तिथं लाच लुचपत चालत नाही, वशिला चालत नाही. फक्त एवढंच आहे, देर आहे, अंधेर नाही. बरं का, उशिरा फल मिळतं. आम्हाला काढतो म्हणतात महाराज एवढं चाललंय, देव का डोळं दाखलाय का? देवानी डोळे चांगले उघडून बसलेले आहे. पण तो काल आल्याशिवाय त्याला ते भोगता येत नाही. बरं का, म्हणून वेदाचा निर्णय मनी मानशी घेऊन तुकोबाराय म्हणतात. अशी जी अनेक साधना सांगितली त्या सर्व साधनामध्ये जर काय सार असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम सार आहे. जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल त्याच्या जीवनामध्ये काय फल प्राप्त होऊ शकतं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. नाम साराचे सार. सार कधी निघतं? माता वर्गांना माहित आहे, मंथन केल्यानंतर. मंथन कशाचं केलं जातं? हा, महिलाला विचारतो म्हणून तुम्हाला ते माहिती नाही. मंथन दह्याचं केलं जातं, ते ताकाचं म्हणतात. बरं का, आणि दह्याचं मंथन करण्याकरता हे दंड चांगले लागतात. बरं, दंड चांगले लागतात. अलीकडे दंड चांगले राहिले नाहीत, फक्त तोंडीच चांगलं राहिले त्यांची. बरं का, त्यामुळे सगळं त्या म्हणताना आता बटन दाबलं की का दंडात सामर्थ्य नाही ना. म्हणून पूर्वीच्या सगळ्या कामाचा विचार करा, व्यायाम होत होता. बरं का, रामदेव बाबाकडे कुठली योग साधना करायला जायची गरज नव्हती, घरातच योग साधना होत होती. पण सगळ्या यंत्राच्या सामर्थ्याने आपली आरोग्याची हेवा तवा झाल्या. बरं, ऐशी तैशी झाल्या.
हा व्यायाम थांबला सगळा. सगळा व्यायाम होता घरामध्ये बरं का. ते मंथन करावं लागतं. मंथन करण्याकरता काल लागतो, वेळ लागतो, त्याला अनुकूलता लागते. आपल्याला माहित आहे, दूध तापवावं लागतं. दूध तापवल्यानंतर त्याला चांगली शाई यावी लागते, ती साठवावी लागते. साठवून ते चांगलं दही लागावं लागतं. ते लागल्यानंतर ते मंथन करावं लागतं. कधी दुपारी 12 वाजता, सकाळी प्रातः कालामध्ये बरं का. त्याला काल लागतो. सवड आहे म्हणून संध्याकाळी टीव्ही पाहत बघून चालायचं नाही. ते सकाळच्याच कालामध्ये करावं लागतं. ते करत असताना त्याला आळवणी, शिळवणी, कधी थंड पाणी घालावं लागतं, कधी गरम पाणी घालावं लागतं. थंडही घालून चालत नाही, गरम घालून चालत नाही. कोणत्याही कोणत्या घालायचे कळलं पाहिजे. आणि ते ढवावं लागतं असं बरं का. रवी लागते त्याला. आता रवी राहिलीच नाही. आणि ते मंथन करता करता, ते मंथन केल्यानंतर ताक बाजूला आणि लोणी बाजूला निघतं. आता लोणी जे बाजूला निघतं त्याला काय म्हणतात, त्या दुधाचं ते सार आहे. आणि ताक जे बाहेर निघतं त्याला काय म्हणतात, ते आसार आहे. म्हणजे त्या दुधातून एवढी प्रक्रिया केल्यानंतर जे दुधातून निघतं ते सार आहे. 1 किलो लोणी आणि 10 लिटर दूध, बरोबर आहे ना. एका लिटरचं लोणी किती निघतो? डेअरीवाल्यांना विचारा, त्यांचा धंदा आहे. त्यांचा धंदा आहे. म्हणजे फार दूध लागतं. आणि तेवढ्या दुधातून एखाद किलो लोणी निघतं. म्हणजे 10 लिटर, 15 लिटर, 20 लिटर दुधातून अर्धा किलो, 1 कोली लोणी निघतंय. सार आहे. ते सार जर जीवनामध्ये जर स्वीकारलं तर दुधाची गरज नाही बरं का. दुधाची गरज नाही. तसं संतांनी या सर्व साधनेचा सारासार विचार केला बरं का. आणि सारासार विचार करून एकच सार निवडलं. सारासार विचार सारासार विचार. त्रिगुण असार निर्गुण हे सार. सारासार विचार हरिपाठ. नाम साराचे हे सार म्हणणं काय आणि सारासार विचार हरिपाठ म्हणणं काय, एकच बरं. जेवढी म्हणून साधना सांगितली त्या सर्व साधनाचा विचार केला बरं का. सर्व साधनाचा. आणि सर्व साधनाचा विचार करून एकच सार आहे, भगवंताचं नाम. भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचं नाम आपण जर ते स्वीकारलं, त्याचं अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनामध्ये त्याची फलश्रुती प्राप्त होईल. कारण भगवंताचं नाम तेवढा
जेवढी आरंभाला मी बोलून गेलो की साधना करण्याकरता सगळी प्रतिकूलता आहे, आणि अशा प्रतिकूल अवस्थेमध्ये एक भगवंताचं नाम जीवनामध्ये जर स्वीकारलं ना, बाकी आपल्याला काहीही करावं लागणार नाही, काही करावं लागणार नाही. लक्षात ठेवा, एक भगवंताचं नाम आहे. जागोजागी संत महात्म्यांनी याचा विचार विस्तारांनी मांडलेला आहे बरं का. सर्व साधनाचे सार, 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 भव सिंधुतरी पार. सर्व साधन, इथं शब्द वापरला नाम साराचे सार, आणि तिथं शब्द वापरतात सर्व साधनाचे सार, साराचेही सार. मग कोणतं? 3 फक्त प्रमाण देतो, उत्तरार्धातले आहेत. कशाचं सार आहे? महाराजांचे प्रमाण आहे अमृताचं सार, म्हणजे भगवंताचं नाम आहे. अमृताचे सार असं प्रमाण आहे बरं. दुसरं आहे सकळ मंगळाचे सार, आणि तिसरं प्रमाण आहे सर्व शास्त्राचे सार. 3 प्रमाण आहेत, पण मला पाठ नाही तो बरं का. कीर्तनात तरी माणसानं खरं बोलावं. दुपारी विचार आला,
आज दुसरा दिवस आहे. नामावरती बोलावं, कोणता अभंग निवडावा हा निवडण्याकरता पुष्कळ प्रमाण काढली, पण ती येऊपर्यंत काय माझ्या लक्षात राहिली नाही तर राहत पण नाही बरं का. हा, पण ती पण लागलं तर तुम्हाला सगळं देईल बरं का. जसं आचारी टिपण काढतो ना, तुम्हाला ते टिपण 7 दिवस उपयोगी पडेल एवढं आहे. पण आपली बुद्धी साथ देत नाही. फक्त मी त्याचा उत्तरार्ध लक्षात ठेवा. अमृताचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे. आता अमृत आपल्याला सेवन करता येईल म्हणतात, हा नाहीये. पण महाराज म्हणतात जे अमृत आहे ना, त्या अमृताचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे. नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली. योग्याला जे त्या साधनेतून प्राप्त होतं ते नामधारकाला नाम साधनेतून प्राप्त होत, असं वर्णन केलं. म्हणून ते सर्व साधनाचं सार आहे. आणि ते सार असं भगवंताचं नाम. ज्ञानोबरांचा अभंग आहे, सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून मी शोळपाणी जपताये वारंवार. म्हणजे भगवंताचं नाम हे 3 वेळा शब्द वापरलाय. सार 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 विठोबा नाम तुझे सार. ज्ञानोबरांचा अभंग सुरुवातच आहे. म्हणजे निश्चयानं सांगतात महाराज की भगवंताचं नाम सर्व साधनाचं सार आहे. आणि ते या कलियुगामध्ये आपल्याला प्रतिकूल अवस्थेमध्ये एक भगवंताचं नाम जर जीवनामध्ये घेतलं तर इतर कोणती साधना आपल्याला करावी लागणार नाही. एक भगवंताचं नामच. आणि असं सर्व साधनाचं सार असणारं भगवंताचं नाम महाराज म्हणतात, जो कोणी उच्चारण करेल, जो घेण्याकरता प्रवृत्त होईल, त्या साधनेचा परिणाम त्याच्या जीवनाला एवढा अधिकार प्राप्त होईल. महाराज म्हणतात, साक्षात यमाचे किंकर म्हणजे नाम, यमाचे सेवक दास त्याला शरण येतील. कोणाला? नाम घेणाऱ्याला. एरवी आपल्याला यमाला शरण जावं लागतंय. यमाला आपल्याला शरण जावं लागतं. पण महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे, जो कोणी हे भगवंताचं नाम सार असलेलं जो कोणी घेण्याकरता प्रवृत्त होईल, साक्षात यमाचे किंकर त्याला शरण येतील. बरं, शरण येतील. तसे ते कोणाला शरण येत नाहीत. बरं का. तुकोबारांनी प्रमाण दिले, नाही त्या यमाशी करुणा पुढं बाहेर काढिता गृही प्राणा, ओढा सापडे चोर. कधी तसे फार सुंदर वर्णन केले तुकोबारांनी. नाही त्या यमाशी करुणा, करुणा नाम दया त्याच्याजवळ नाही. त्याच्यासारखा क्रूर तोच वर का. बाहेर काढिता कुडी प्राणा, त्या शरीरातून तो प्राणाला ओढून घेऊन जातोय. काय होईल तो त्याचा विचार करत नाही. त्याला काय वेदना होत असतील, कशाचा तो विचार करत नाही. बरं का. या कुडी म्हणजे शरीर, त्या शरीरातून शेवटी तो ओढून घेऊन जातो. बरं का. ओढून घेऊन जातो. किती क्रूर आहे. महाराज म्हणतात एवढा क्रूर आहे, त्याच्याजवळ करुणा नावाचा प्रकार नाही. 2 दृष्टांत दिले तुकोबारांनी. महाराज म्हणतात ओढा जनावर आहे आणि ते धान्यामध्ये गेलेलं आहे, पिकामध्ये. ज्वारीचं पीक आलेलं आहे, कंस लागलेले आहेत, आणि ओढा जनावर त्या पिकामध्ये धान्यामध्ये गेलेला आहे. ते खायला सुरुवात केलेली आहे आणि ते मालकाने बघितल्याबरोबर त्याची पूजा करेल, नाही का. एवढा मारतो त्याला, एवढा मारतो, मागचा पुढचा तो विचारच करत नाही. बरं,
म्हणजे एखाद्या शेतामध्ये जनावर ओढा जनावर गेल्यानंतर तो शेतकरी त्याला मारत असताना त्याच्याजवळ दया नावाचा प्रकार नाही. तसं यमाची अवस्था आहे. दुसरा दृष्टांत दिला, योगायोगाने चोर चोरी करताना सापडावा. चोर चोरी करताना सापडावा. आमच्या आश्रमात एकदा 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कार्तिकी वारीमध्ये दुपारी 4ची वेळ. हे साऊंड सिस्टीमचं मशीन लावलेलं होतं, कुणीच नव्हतं. एक आला, तो मंडपामध्ये गेला आणि येताना पिशवी आणली होती त्यानं. त्या पिशवीत बरोबर ते मशीन घातलं. मशीन घालून बाहेर पडला. कोणाचं लक्ष नाही, पण एकाच्या लक्षात आलं की हा मशीन घालून घेऊन चाललाय. पाहिल्यानंतर त्याने ओढायला सुरुवात केली, चोर 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 म्हणून, बरं का. हा, आणि त्याच्या मागे सगळे विद्यार्थी लागले. तो सापडला. हा, सापडल्यानंतर त्याला आडवं पाडलं, कपडे काढली. जो येईल तो त्याच्या अंगावरती तुडवत होता, बरं का. त्याला तेवढं करून तो कबूल होईना. त्याला झाडाला उघड बांधलं. झाडाला उघड बांधलं. ज्याला मारता येत नव्हतं तोही मारत होता, बरं. चोर चोरी करताना जर सापडला ना तर त्याला कोण कसं मारेल सांगता येत नाही. हीच अवस्था या जीवाच्या बाबतीत यमाकडून घडते. एवढा क्रूर वृत्तीचा तो यम. तुकोबारांनी वर्णन केलंय. काय प्रमाण आहे? नाही दिलं ते प्रमाण. मारिती तोडीती जोडीती यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. काय शब्द वापरलाय? हा, पण काय काय करतात ते? मारिती तोडीती आणि झोडीती. हा, मारणं वेगळं, तोडणं वेगळं आणि झोडणं वेगळं, बरं का. प्रत्येकाचा अर्थ भिन्न भिन्न आहे, स्वतंत्र आहे त्याचा. असे हे यमाचे किंकर एवढे क्रूर. पण तुकोबाराय म्हणतात, जो कोणी या नामाचं अनुष्ठान करेल, उच्चारण करेल, त्याला ते शरण येतात. हो, आश्चर्य आहे का नाही? एवढा क्रूर असणारा, एवढे क्रूर असणारे यमाचे किंकर. पण महाराज म्हणतात, जो भगवंताचं नाम घेण्याकरता प्रवृत्त झालेला आहे ना, त्याला शरण येतात. यम धर्म वाट आहे निरंतर.
नाम धर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. महाराज म्हणतात असे हे यमाचे किंकर, जो नाम घेण्याकरता प्रवृत्त झालेला जो नामधारक, त्या नामधारकाला ते शरण येतात. तिथं शब्द वापरला शरणागत. शरणागत म्हणजे ते दास बनतात. कोणाचे? शरण येणं वेगळं आणि शरणागत होणं वेगळं. तुकोबाराय म्हणतात हे यमाचे किंकर त्या नामधारकाचे शरणागत होतात. काय सेवा करू सांगा, काय सेवा करू सांगा. म्हणजे एवढं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे की महाराज म्हणतात यमाचे किंकर. का? त्या यमाने सांगितले बाबांनो, जे भगवंताचं नाम घेतात ना त्यांच्या गावाला जाऊ नका. यम सांगे, यमधर्म सांगे दुता, तुम्हा नाही सत्ता. नामधारकाच्या जेथे होय हरिकथा, सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा. नामधारकाच्या शिवा. कोण सांगे? यम सांगे. कोणा सांगे? दूता सांगे. म्हणजे दूतांना, त्या दासांना, त्यांच्या सेवकांना सांगतोय तिथं तुम्ही जाऊ नका. आणि समजा गेलास तर त्यांची सेवा करा, त्यांच्या नादाला लागू नका, त्यांची सेवा करा. बरं म्हणजे महाराजांना सांगायचं आहे की भगवंताच्या नामामध्ये असं सामर्थ्य आहे. असा हा यम, यमाचे किंकर, क्रूर वृत्तीचे, आणि क्रूर वृत्तीच्या त्या यमाच्या दासांना कधीही दया निर्माण होत नाही. पण महाराज म्हणतात ते नामामध्ये सामर्थ्य, नामामध्ये सामर्थ्य आहे. मग कोणी या नामाचं अनुष्ठान करे ते निश्चित ते यमाचे किंकर त्याचे दास होतील. नाम त्या यमाचा, यम यातनेचा संबंध जीवनामध्ये राहणार नाही. फार यमाच्या यातना फार आहे बरं, फार विस्ताराने त्या अभंगामध्ये तुकोबांनी वर्णन केले. आले हो संसारात तुम्ही एक करा, भक्ती मार्ग हरोची धरा. फार सुंदर वर्णन केले नाट्याच्या त्या अभंगामध्ये तुकोबांनी विस्ताराने वर्णन केले बरं. म्हणजे त्या यमाच्या यातना काय भोगावं लागतात, फार भोगावे लागतात. जर त्या यमाच्या यातनेचं जर वर्णन केलं ना, ऐकताना अंगावरती काटे उभे राहतात बरं. हे आपल्याला भोगावं लागणार आहे प्रत्येकाला. कधी नामधारक नाही झालो तर, आणि नामधारक झालो तर यातलं काही भोगावं लागणार नाहीये. फक्त सप्तापुरतं नाम घेऊन चालणार नाही. एकदा ते नाम जीवनामध्ये स्वीकारलं ना, त्याचे आपण धारक झालं पाहिजे. त्याला आपण स्वीकारलं पाहिजे, असं स्वीकारलं पाहिजे आता शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुखातून ते खंड पडता कामा नये. अखंड त्या नामाची साधना घडली पाहिजे. आणि असं हे नाम आपण जीवनामध्ये घ्यावं. महाराज म्हणतात का घ्यावं? ते साराचं सार तर आहेच, पण त्या नामाचं वर्णन करताना तुकोबारांनी असं वर्णन केले की ते सर्व साधनाचं सार आहे. ठीक आहे, पण तुकोबारांना विचारलं का घ्यावं? एक त्याचं कारण सांगतात. आणि कोणत्या नामाचं उच्चारण करावं? भगवंताची नाम अनंत आहेत, पण एका नावाचा उल्लेख तुकोबारांनी अभंगामध्ये केलेला आहे बरं. पुरुषोत्तम भगवंताचं हे नाम आहे बरं का. पुरुषोत्तम, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असं 3 भाग सांगितले. कनिष्ठ, मध्यम, उत्तम, आणि त्या उत्तमापेक्षाही उत्तम बरं. की भगवंताचं नाम कसं आहे त्या साधनेच्या बाबतीत वर्णन केलेलं आहे. आपल्याला जी साधना सांगितलेली आहे ना,
आपण रोज जीवनामध्ये साधना करतो. देवाची पूजा करणं ही साधना आहे. देवाची पूजा करणं ही साधना आहे. तीर्थयात्रा करणं ही साधना आहे. ध्यान धारणा करणं ही साधना आहे. पण त्यात वर्गीकरण केले बरं का, की भगवंताचं ध्यान करणं मध्यम आहे, देवाची पूजा करणं ही अधम आहे, आणि तीर्थयात्रा करणं ही अधमातली अधम आहे. मी काय म्हणतो लक्षात ठेवा बरं का. इथं नामाची श्रेष्ठता सांगतायत. कुणी म्हणेल तुकोबराय वर्णन करतात, जव हे सक सिद्ध आहे, हात चालावया पाय, तब तो आपले सोहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. त्या तीर्थयात्रेविषयी वर्णन करताना शास्त्रकारांनी वर्णन केले, आधमातली आधम साधना म्हणजे तीर्थयात्रा. करूच नाही असं वर्णन केले. हो का हो, सरकारने फुकट ठेवले, जायला का हरकत आहे. सरकारने फुकट ठेवले की नाही. महाराष्ट्रात पुरुषाला ठेवले, कर्नाटकात महिलांना ठेवले. फुकट आहेत म्हणून कुठेही चाललेत बरं का, एकही तीर्थ सोडायला तयार नाही. पण ती अधम साधन आहे, अधमातली अधम आहे. देवाची पूजा करणं ही अधम, आणि देवाचं ध्यान करणं मध्यम, आणि भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करणं हे काय आहे ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. नाम उत्तम उत्तम, नाम उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तुमच्या मुखामध्ये नाम उत्तम उत्तम बसलेलं आहे, पण गातेमध्ये उत्तमा उत्तम आहे बरं का. मग कीर्तनाला येताना तरी गाता बघून यावे. बघून आल्यामुळे ते माझ्या लक्षात, मी जर बघून आलो नव्हतं तर तुमच्यासारखंच म्हटलं असतं बरं का. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. की महाराज म्हणतात सर्व साधनेमध्ये उत्तमातलं उत्तम भगवंताचं नाम आहे. म्हणजे सर्वात श्रेष्ठ साधना जर कोणती असेल तर भगवंताची नाम साधना. भगवंताच्या नाम साधनेची कोणीही बरोबरी करू शकत नाही. जसं ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथांना विचारलं की सद्गुरुनाथ आपल्याला विचारायचं आहे, भगवंताची व्यापकता किती आहे. तेव्हा निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं, ज्ञानदेवा ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चार,
गगनाहुनी वाढ. गगनाहुनी वाढ म्हणजे व्यापक बरं का. गगन म्हणजे आकाश. आकाशापेक्षा व्यापक काय आहे? माया आहे. मायेपेक्षा ब्रह्म आणि ब्रह्मापेक्षाही भगवंताचं नाम व्यापक आहे. भगवंतापेक्षा सुद्धा बरं का. हा म्हणजे जशी त्या भगवंताच्या नामाची व्यापकता सर्वात श्रेष्ठ सांगितली, त्याच न्यायाने तुकोबाराय म्हणतात, अरे भगवंताचं नाम सर्व साधनेमध्ये उत्तमातली उत्तम साधन आहे. उत्तमातली उत्तम साधना आहे. एक भगवंताची ही उत्तम असणारी साधना. हा असं जे भगवंताचं नाम महाराज म्हणतात, काय करा? वाचे बोला पुरुषोत्तम. असं हे उत्तमातलं उत्तम असणारं नाम काय करा? ऐका म्हणून सांगितलं नाही, बघा म्हणून सांगितलं नाही, स्मरण करा म्हणून सांगितलं नाही. ते वाचेन बोला, वाचेन बोला बरं का. म्हणजे ते भगवंताचं नाम अतिशय सर्व साधनेमध्ये उत्तम आहे. महाराज म्हणतात उत्तम नव्हे, हा जो भगवंताचं उत्तम असणार नाम घेणारा तो पुरुषोत्तम पुरुषाच्या स्वरूपाला प्राप्त होतो. हा नाम नामीचा अभेद आहे ना. नाम नामीचा अभेद आहे. नाम आणि त्याचा नामी पुरुषोत्तम. नामाचा नामी पुरुषोत्तम. भगवंतांनी 15व्या अध्यायामध्ये वर्णन केले, उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मे तुदारुतः. तिथं उत्तम पुरुषाचं वर्णन केले बरं का. मग जो भगवंताचं नाम वाचेन घेईल असं हे उत्तम असणार जे भगवंताचं नाम, त्याचं ते स्वरूप, त्या स्वरूपाला तो प्राप्त होईल. तो वेगळा राहणार नाही. महाराजांचा एक अभंग आहे, सर्व सुखा अधिकारी वाचे उच्चारी. तिथं सर्वोत्तम शब्द आलाय बरं. सर्वोत्तम शब्द आलाय म्हणजे भगवंताचं नाम घेणारा सर्वात उत्तम अधिकारी असं वर्णन केलं तुकोबारांनी. तुकोबारांचाच अभंग आहे. म्हणजे सर्वोत्तम म्हणजे भगवंताचं नाम तर सर्व साधनामध्ये उत्तम आहे, पण घेणारा सुद्धा सर्व साधनामध्ये उत्तम आहे. माणसाने ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या पाया पडावं का नामधारकाच्या पाया पडावं? तंत्र मंत्र सांगणाऱ्याच्या पाया पडावं का नामधारकाच्या पाया पडावं? मग लक्षात येईल. नामधारकाच्या पाया पडावं. त्याच्या पाया पडलं की त्याच्या पाया पडल्यासारखं आहे, पण त्याच्या जर पाया पडलं तर ह्याच्या पाया पडल्यासारखं नाही बरं. पण नामधारक जर जीवनामध्ये भेटला तर महाराज म्हणतात तो नामधारकाचा अधिकार फार मोठा आहे. का? उत्तम असणार नाम ज्याने जीवनामध्ये वाणीमध्ये धारण केलेलं आहे तो पुरुषोत्तम स्वरूपाला प्राप्त होतो. असं त्या नामाचं महात्म्य आहे. आणि असं त्या नामाचं महात्म्य वाचे बोला. आता तुम्ही हे वाचेन घ्या, वाणीनं घ्या. महाराजांना विचारलं घेऊ, घेण्याबद्दल काय आमची तक्रार नाही. तुम्ही सांगितलेलं आम्हाला महात्म्य कळालं, पण आमच्या आधी कोणी घेतलंय काय सांगा. आमच्या आधी कोणी घेतलंय? कोणी घेतलंय? हा महाराजांनी 2 इतिहास सांगितलेत बरं का. हा एक 2 टोकाचे 2 आहेत. 2 टोकाचे 2 आहेत. हा त्या समाजाला सांगायचे. एक शास्त्रामध्ये विचार आहे, साधना करत असताना केवळ महात्म्य सांगून चालत नाही, त्याला चरित्राचाही आधार द्यावा लागतो. चरित्राचाही आधार द्यावा लागतो. आणि चरित्राच्या आधाराने आम्हा तुम्हाला सांगतात अशी नाम साधना कोणी केली का केली म्हणतात महाराज. एक म्हणतात भगवान शंकराने केली आणि एक वाल्या कोयाने केली. कशी केली एकदा मधली चाल म्हणूया आणि मग त्याचा विचार सांगूया. बोला.
पुरुषोत्तम असंही भगवंताचं नाम उत्तम आहे. अशा त्या नामाचा उल्लेख करतात. पुरुषोत्तमाचा वाणीने उच्चार करा. पण महाराजांना सांगावं लागलं, याच्या अगोदर ही साधना केलेली आहे. कधी केलेली आहे? कोरोनाच्या काळात. गेल्या वर्षी, 10 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी समुद्राचं मंथन कधी झालं? सृष्टीच्या आरंभाचा काल आहे. आणि समुद्र मंथन करत असताना त्या समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली. प्रत्येकाने एका एका रत्नाचा स्वीकार केला. फक्त त्याच्यामध्ये विष राहिलं, ते कोणी घ्यायला तयार नाही. ते कोणी घ्यायला तयार नाही. भगवान शंकरांनी विचार केला, जे कोणी घ्यायला तयार नाही ते आपण घ्यावं. आणि ते विष सेवन केलं. आणि सेवन केल्यानंतर शरीराचा दाह झाला. एवढा दाह झाला, एवढा दाह झाला, भगवंताला सहन होईना. म्हणून शेवटी पहिला प्रयोग केला, गंगे मातेला आवाहन केलं. गंगे मातेला आवाहन केलं. आणि त्या गंगेच्या प्रवाहामध्ये राहिले तरीही तो दाह थांबेनावर. भगवंताने विचार केला, आता काय करावं. म्हणून त्यांनी सर्पाला गळ्यामध्ये घेतलं. सर्प थंड बरं का. त्यांनी केलं, परे म्हणून तुम्ही आम्ही करू नका. त्या सर्पाचा स्वीकार केला तरी दाह थांबेना. शेवटी विचार केला, चंद्र शीतल आहे बरं का. त्या चंद्राचा स्वीकार करायचा. पण चंद्राचा स्वीकार करण्याकरता देवाने अर्धाच चंद्र घेतला, पूर्ण घेतला नाही का. अर्ध्या भागाला डाग लागलाय. डाग लागला तेवढा काढून टाकला. आणि ज्याला डाग लागला नाही तो अर्ध चंद्र मौळी. शीतलता आहे. आणि ती शीतलता प्राप्त करण्याकरता त्या चंद्राला मस्तकावरती धारण केलं तरीही दाह थांबेना. शेवटी विचार केला, एवढी साधनं करून सुद्धा शरीराचा दह थांबेना. म्हणून भगवंतानी विचार केला की आता भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण करावं. आणि भगवंताच्या नामाचं वाणीनं उच्चारण केल्यानंतर भगवंताच्या शरीरातला दाह थांबला बरं का. हे कोणाचं सांगलंय? सोम्या गोम्याचं नव्हे, भगवंताच. म्हणजे ही सर्व साधनं त्यांनी केली. सर्व साधनं करून सुद्धा शरीराचा दाह थांबेना. या शरीराला शीतलता प्राप्त करण्याकरता एकच साधन उपयोगी पडलं, सर्व साधनाचे. ते भगवंताचं नाम. नाम जपता चंद्रमौळी. त्या भगवंताने त्या नामाचा जप केला बरं का. ज्ञानोबांनी वर्णन केले. आणि तोच जप जर आम्ही तुम्ही जर जपला तर हरी 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 मंत्र शिवाचा. हरी 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 मंत्र शिवाचा.
हरी 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 मंत्र हा शिवाचा. मग अशी दिलेलं प्रमाण आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून जपत आहे शूळ पाणी वारंवार, पुन्हा 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 शूळ पाणी नाम शंकर भगवान. अनेक नाव आहेत. इथं नामाचा उल्लेख केला चंद्रमौळी. ती अर्धी चंद्रिका त्याने शिरावरती धारण केली म्हणून त्याला चंद्रमौळी म्हटलेलं आहे. पण त्या भगवान शंकराने त्या नामाचं अनुष्ठान केलं, ते नाम जपलं, त्यांना त्या नामाचा अनुभव आला. महाराज म्हणतात आपण सुद्धा ते आता घ्या वाचे बोला. आता भगवान शंकराने घेतल्यानंतर आम्ही तुम्ही घ्यायला पाहिजे की नाही? भगवान शंकरांनी काय घेतलं? विष घेतलं. आपण विष घ्यायचं नाही बरं का. माणसं अनुकूल तेवढं घेतात. त्यांनी शरीराचा दाह थांबण्याकरता भगवंताचं नाम घेतलं. आम्ही तुम्ही सुद्धा ते घ्यावं म्हणून तो भगवंताच्या चरित्राचा विचार विस्ताराने आहे. पण वेळेची मर्यादा मनी मानसी घेऊन आपल्या समोर तो प्रकट करतोय. पुढे वर्णन केले. नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्या कोळी. त्या वाल्या कोयाचा सुद्धा उद्धार या नामस्मरणाने झाला. वाल्या कोण होता? ब्राह्मण होता बर का. कोण होता? ब्राह्मण होता. कोळी लोक म्हणतात वाल्या कोळी आमचा. त्याला कोळ्याने लहानाचं मोठं केलं बर का. लहानाचं मोठं केलं. शास्त्रामध्ये त्याची कथा आहे. कोणाच्या पोटी, कोणत्या ब्राह्मणाच्या पोटी वाल्या कोळ्याचा जन्म झाला, कथा आहे त्याची. अंगिरस ऋषी बर का, त्यांच्या पोटी वाल्याचा जन्म झाला. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला. आणि त्याला लहानाचं मोठं कोळ्याने केलं. लहानाचं मोठं कोळ्याने केलं. तेव्हा सर्वांना वाटलं आमचा कोळ्याचाच आहे बर का. चांगली गोष्ट आहे, वाईट नाही काय बर. त्यांनी फार जीवनामध्ये आपला आयुष्याचा काळ विचित्र घालवला, खर्च केला बर का. आता ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेला, साधना करायला पाहिजे होती, पण पोट भरण्याकरता वाटमारीचा धंदा केला. आणि वाटमारीचा धंदा करत असताना तो वाटेवरती कोणाला तरी मारत नव्हता, निवडूनच माणसं मारत होता. त्यांनी अशी काही माणसं मारली. त्यांनी आपल्या जीवनामध्ये ब्रह्महत्या फार केली बरं का. 7 रांजण भरले होते त्या काळातले रांजण. एक ब्राह्मण मारला की 1 खडा टाकायचा. फक्त ब्राह्मण मारलेले 7 रांजण भरले होते. इतरांचं गणितच नाही. एवढी त्यांनी जीवनामध्ये त्या केली, एवढं पाप केलं. आणि त्यांच्या जीवनामध्ये संत महात्मे भेटले. संत महात्मे भेटल्यानंतर त्यांनी उपदेश केला, तू कशा करता करतो. मग त्याला पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर त्यांनी आता मी काय करू, आता एकच करा म्हणले. भगवंताच्या नामाचं उच्चारण करा. राम म्हणा. ते म्हणजे मी आयुष्यभर लोकाला मारलंय, मला मरा म्हणता येतं, राम म्हणता येत नाही. सांगितलं मरा म्हणा चालतंय आणि बसा म्हणले. पण गंमत असे, तो वाल्या भगवंताच्या नामस्मरणाला बसला. पण बसत असताना त्याने त्या महात्म्याला विचारलं नाही, महाराज किती दिवस बसू, किती दिवस बसू विचारलं नाही. लोक माळा घालतात, किती दिवस रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणायचं म्हणतात. माळा घालतात ना लोक,
आपण त्यांना जप करा म्हणून सांगतो, किती दिवस करायचं म्हणून विचारतात लोक, किती माळा करायचं. ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी त्याने हजारो वर्ष ते नामस्मरण केलं. नामस्मरणेला बसला, हजारो वर्ष, गणित नाही बरं का. आणि ते नाम घेता घेता हजारो वर्षांनी नारद महर्षी आले. जाता जाता वारुळातून आवाज येत होता, राम राम राम. बाहेर काढलं तर तो वाल्यानं राहता ऋषी झाला बरं. कशाने? वाचे बोला. बरोबर साखरे महाराज सांगत असतात, वाल्याने जेवढे ब्राह्मण मारले तेवढे आम्ही तुम्ही डास सुद्धा मारले नाहीत बरं का. डास सुद्धा मारले नाहीत, ढेकणं सुद्धा मारली नाहीत. वाल्याचा जर त्या नामस्मरणाने उद्धार झाला तर आमचा तुमचा होणार नाही का? होणार नाही का? नक्की होईल. पण तशी ती नाम साधना आपण जीवनामध्ये केली पाहिजे. असं त्या नामामध्ये सामर्थ्य आहे म्हणून वाचे बोला पुरुषोत्तम तुकोबाराय म्हणतात. अशा नामाचं महात्म्य आहे. आणि अशा नामाचं महात्म्य किती मी वर्णन करू, तुका म्हणे वर्णू काय. तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर तुका म्हणे वर्णो काय. महाराज म्हणतात कितीही या नामाचं वर्णन केलं तर ते कमीच आहे. कारण सर्वांनी त्या नामाचंच महात्म्य सांगितलेलं आहे. 18 पुराणाने कोणाचं वर्णन केलंय? चहुवेदी दान, शाही शास्त्री कारण, मंत्र्याशी गाती, हरशी गाती. 4 वेद 18 पुराण ज्यांचं वर्णन करणार तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वर्णू काय. मी काय म्हणणार? तुका म्हणे तेथे काय माझी वाणी, जे तुझी वाखाने कीर्ती देवा. विनवितो रंक दास मी सेवक, वचन ते एक ऐकावे. मी किती वर्णन करणार, वर्णन करू शकत नाही. पण शेवटी म्हणतात तुकोबाराय, तारक विठोबाचे पाय. पाय ना, त्या इथं पाय शब्दाचा अर्थ स्वरूप आहे. जो कोणी महाराज म्हणतात शेवटी काय त्याचं महात्म्य सांगू, तो साक्षात विठोबा तुमच्या करता प्रगट होईल. आणि तुमच्या करता प्रगट होऊन आपल्याला या संसार सागरातून तो तारून नेईल. तो तारक आहे. तो तारक आहे. जो कोणी तो वाल्याचा उद्धार झाला, भगवान शंकराचा दहा थांबला यात नवल नाही. पण आज या कलियुगामध्ये असं ज्या भगवंताचं नाम जो कोणी उच्चारण करेल, साक्षात तो विठोबा आमच्या तुमच्या करता प्रगट होईल. आणि प्रगट होऊन आम्हा तुम्हाला याच्यातून तारेल. तरले तरती हा नाम धारकाचा. अनंत पापराशी तरले वानर, ज्ञानदेवा घर. अनेक तरले व आम्ही तुम्ही सुद्धा तरू. आणि आम्हा तुम्हाला तारण्याकरता तो परमात्मा साक्षात प्रगट होईल. आणि आम्हाला तो या संसार सागरातून तारेल. असं त्या नामाचं महात्म्य आहे. म्हणून ते नाम आपण सर्वांनी वाचेन घ्या. नाम साराचे सार, शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमवई, नामे तरला वाल्या पळी. तुका म्हणे वर्णो काय, तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम.
वाची बोला पुरुषोत्तम. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काहीसा या अभंगाचा भाव माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. एवढाच या अभंगाचा अर्थ आहे असं समजू नका. जे माझ्या मतीत उतरलं, जे माझ्या मतीला ग्रहण करण्याजवळ योग्य आहे तेवढं माझ्या मतीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. मी माझ्या मतीची शक्ती उल्लंघन अतिरेक केलेला नाही आहे हा. म्हणून त्याचा अर्थ पुष्कळ आणखी प्रगट करता येईल म्हणून हा विचार आपल्या समोर प्रगट केला. अशी नामसाधना आपल्या जीवनामध्ये घडावी आणि ती नामसाधना घडावी प्रतिवर्ष हा या ठिकाणी आपण चालवलेला उपक्रम आहे. जगद्गुरु श्री तुकोबरांच्या अभंग संहितेचं पठण नाम पारायण आणि त्या पारायणाच्या निमित्ताने आमचं भाग्य आहे की एरवी आम्ही कधी त्या शिदोबाच्या दर्शनाला येत नाही. आम्हाला कधी तो एरवी शिदोबा आठवत नाही, पण पौष महिन्यामध्ये आठवतो. वर्षातून एकदा का होईना या संकल्पाच्या माध्यमातून आम्हाला इथं येण्याचं घडतं. हेच आमचं भाग्य आहे बरं, हेच भाग्य आहे. कारण अशा ठिकाणी येण्याकरता काहीतरी निमित्त लागतं. यायला पाहिजे नेहमी दर्शनाला, पण येणं घडत नाही. पण या नामसंकीर्तनाच्या सोयातून आपल्याला त्या शिदोबाचं दर्शन घडतं, सत्संग घडतो, साधना घडते. अशी साधना उत्तर उत्तर आमच्या जीवनामध्ये घडावी हीच त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणी संती नवी अंगभूत युक्ती नोहिया उपदेश. तुमची बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे तुका.